पुण्यामध्ये 28 वर्षीय डॉक्टर श्याम बोरा यांनी आत्महत्या करत जीवन संपवले। रुबी हॉल क्लिनिक मधील डॉक्टरनं आपलं जीवन संपवलंय आणि आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी एक चिठ्ठी लिहिली आहे। आता या प्रकरणात पुढचा तपास पोलीस करतायत। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालय हे नेहमीच चर्चेत असतं। आधी किडनी रॅकेट आणि पुन्हा आता अजून एक अशी धक्कादायक घटना रुबी हॉल क्लिनिकमध्ये घडली होती। 27 वर्षीय श्याम बोरा नावाचा जो निवासी डॉक्टर आहे त्यांनी स्वतःचा गळफास घेऊन इकडे जे वसतिगृह आहे स्वतःचा जीव संपवलेला आहे। ही बाब जेव्हा समोर आली तेव्हा फक्त रुबी हॉलने एक अर्ज दिला आणि त्या अर्जातून पोलिसांनी पुढील चौकशी केली। याबाबतची धक्कादायक गोष्ट अशी आहे की त्याच्यासोबत एक सुसाईड नोट त्यांनी ठेवलेली आहे आणि सद्यस्थितीला पुणे पोलीस त्या सुसाईड नोटला डिकोड करण्याचं काम हे करत आहेत। त्यामध्ये असं दिलेलं आहे, मी पूर्णपैकी त्रासलेलो आहे, कांट से ऑल इट टू एनीवन। त्यामध्ये त्यांनी त्याचा मोबाईल पिन 1050 असं पण दिलेलं आहे आणि त्यांनी असं पण तिथे मेन्शन केलेलं आहे की प्लीज गिव्ह इट टू माय फॅमिली। म्हणजे हा जो मोबाईल आहे किंवा ही जी सुसाईड नोट आहे ही माझ्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला द्यावी आणि त्यासोबत त्यांनी त्याचा स्वतःचा नंबर पण तिथे दिलेला आहे। आणि सगळ्यात चौकशी करण्यासारखी गोष्ट या सुसाईड नोटमधली अशी आहे की इकडे त्यांनी दिले थँक्यू PM सर फॉर ऑल असं या सुसाईड नोटमध्ये तिकडे खरं तर मेन्शन केलेलं आहे आणि हेच डिकोड करण्याचं काम सध्या पुणे पोलीस करत आहे। जेव्हा याबद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी NDTV मराठीने रुबी हॉल क्लिनिकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठलंही प्रशासनातलं समोर आलं नाही आणि याबद्दल कुठलेही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे। तर त्यासोबतच जेव्हा पुणे पोलिसांपर्यंत गेलो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सध्या जी सुसाईड नोट आहे त्याचं डिकोड करण्याचं काम हे सुरू आहे आणि त्यासोबतच जे थँक्यू PM सर फॉर ऑल हे जे इकडे मेन्शन केलेलं आहे सुसाईड नोटमध्ये त्याबद्दलची अधिक चौकशी होत आहे। तर पुणे पोलिसांनी अशी माहिती दिली की ज्या कुठल्या व्यक्तीचं नाव P पासून सुरू होतं आणि आडनाव M पासून सुरू होतं हॉस्पिटलमधून त्या सगळ्यांची चौकशी ही करण्यात येत आहे। याबद्दल जे श्याम बोरा जो निवासी डॉक्टर आहे ज्यांनी गळफास घेऊन स्वतःला संपवलं त्याच्या परिवाराशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यांनी याबद्दल अजून कुठलीही तक्रार दिलेली नाही किंवा याबद्दल कुठलीही FIR अजून दाखल करण्यात आलेली नाही आहे। फक्त अर्ज केलेला आहे त्यावरतीच सगळी पुढची चौकशी आणि आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की यावरती पुणे पोलीस काय कारवाई करते। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।